राज्यातल्या मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पुढे ढकलून हा घोळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। व्हीव्हीपॅट नसेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी देखील या शिष्टमंडळानं आयोगाकडे केली। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते। या परिषदेला उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील उपस्थित होते। मतदार याद्यांमध्ये चुकीची नावं आहेत, अनेकांचं वय चुकीचं लिहिलं आहे, पत्ते चुकीचे आहेत, अशा सगळ्या त्रुटींचे पुरावे आयोगाला दिले असल्याचं त्यांनी सांगितलं। हे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेतही दाखवले। या सगळ्या त्रुटी निवडणुकांपूर्वी दुरुस्त केल्या जाव्या अशी मागणी केल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये, हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलं आहे। आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका। उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयावर येऊ। या सर्व पुराव्यांवर 2 दिवसात उत्तर देऊ, तसंच चुका असल्यास कारवाई केली जाईल असं आश्वासन चोकलिंगम यांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं। या पुराव्यांची पडताळणी करून त्रुटी दुरुस्त केल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं। महाविकास आघाडीच्या या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। कायदा काय आहे, नियम काय आहेत हे काही माहीत नसल्यासारखं विरोधकांनी मागण्या केल्या आहेत। मतदार याद्यांबद्दल तक्रारी असतील तर त्या दिल्या पाहिजेत, त्यात सुधारणा करायच्या असतील तर आमचा पूर्ण पाठिंबा आहे। मात्र विरोधकांनी यातलं काही करायचं नाही, ते केवळ पराभवासाठीची भूमिका तयार करत आहेत अशी टीका त्यांनी केली।